श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल का? मनात सुरू असलेली चिंता कमी होणार का? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल का? आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल का? प्रेम आणि नात्यांमध्ये पुन्हा आनंद फुलेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृषभ राशींसाठी स्थिरता आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. काही दिवसांपासून मनावर असलेला ताण आता कमी होऊ लागेल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अनेक गोष्टींमध्ये आता परिस्थिती बदलतेय अशी जाणीव होईल. या काळात तुमच्या बोलण्याला आणि निर्णयांना महत्त्व मिळेल. कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. मात्र काही वेळा हट्टी स्वभावामुळे लहान वाद निर्माण होऊ शकतात. संयम ठेवल्यास परिस्थिती सहज हाताळता येईल. जुन्या अपूर्ण कामांना पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला आहे. मनात नवीन योजना तयार होतील. काही लोकांना अचानक नवीन जबाबदारी मिळेल. या आठवड्यात तुमची मेहनत हळूहळू फळ देऊ लागेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा ठरेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. काही लोकांना नवीन काम शिकण्याची संधी मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची चर्चा होऊ शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ज्यांना नोकरी बदलायची इच्छा आहे त्यांच्यासाठी चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. मुलाखत किंवा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक दुसऱ्या शहरातून कामाची ऑफर मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा फायदेशीर ठरेल. ग्राहकांची संख्या वाढेल. नवीन व्यवहार किंवा पार्टनरशिपमधून फायदा होऊ शकतो. मात्र कागदपत्रांबाबत निष्काळजीपणा करू नका. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगणे टाळा. शांतपणे केलेली मेहनत पुढे मोठं यश देईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा चढउताराचा पण शेवटी लाभदायक ठरेल. अचानक खर्च वाढू शकतो. घरातील दुरुस्ती, वाहन किंवा आरोग्यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी नवीन उत्पन्नाचे मार्गही निर्माण होतील. काही लोकांना जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. एखादी व्यक्ती दिलेले उधार परत करू शकते. व्यवसायात नफा वाढेल, पण पैशांची बचत करणे तितकेच आवश्यक राहील. या आठवड्यात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. मित्रांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. महिलांसाठी सोनं, घरसजावट किंवा सौंदर्यविषयक वस्तूंवर खर्च वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी आर्थिक आनंदाची बातमी मिळाल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक गहिया होतील. जोडीदारासोबतचा संवाद वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. अविवाहित लोकांच्या जीवनात अचानक एखादी खास व्यक्ती येथे येण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया किंवा मित्रांच्या माध्यमातून ओळख वाढू शकते. मात्र कोणावरही लगेच पूर्ण विश्वास ठेवू नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही लोक घरासाठी नवीन योजना आखतील. जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा सरप्राईज किंवा आनंदाचा क्षण नात्यात पुन्हा उत्साह निर्माण करेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण बरंच सकारात्मक राहील. कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा घरात सुरू होऊ शकते. काही लोकांच्या घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन या आठवड्यात महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे एखादा मोठा निर्णय योग्य प्रकारे घेता येईल. भावंडांशी संबंध सुधारतील. जुन्या मतभेदांवर चर्चा होऊन परिस्थिती शांत होईल. लहान मुलांमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. महिलांना घरातील कामांचा ताण वाढल्यासारखा वाटू शकतो, पण कुटुंबाकडून मदतही मिळेल. आठवड्याच्या शेवटी संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली माहिती किंवा योग्य मार्गदर्शन मिळेल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून कौतुक मिळू शकते. परदेशी शिक्षण, नवीन कोर्स किंवा तांत्रिक क्षेत्रात पुढे जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगल्या संधी निर्माण होतील. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाऊ शकतो, त्यामुळे वेळेचे नियोजन आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन अध्यात्माकडे जास्त झुकलेले दिसेल. मंदिरात जाण्याची इच्छा होईल. देवदर्शन किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. सकाळी ध्यान किंवा नामस्मरण केल्याने मानसिक शांतता मिळेल.
काही लोकांना स्वप्नातून किंवा अचानक घडलेल्या घटनांमधून आध्यात्मिक संकेत मिळू शकतात. ओय नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ नामजप केल्याने मनातील भीती आणि नकारात्मकता कमी होईल. या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती निर्माण होताना जाणवेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने प्रवास होऊ शकतो. काही लोकांना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. अचानक प्रवासाचे नियोजन होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. प्रवासातून नवीन ओळखी आणि फायदेशीर संधी मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी छोटा आनंददायी प्रवास मानसिक ताण कमी करेल. उपाय. दररोज सकाळी शिवलिंगावर पाणी अर्पण करा. शुक्रवारी पांढऱ्या मिठाईचे दान करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. घरातून बाहेर पडताना थोडे दहीसाखर खाऊन निघा. श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने अडथळे दूर होतील. एकूण वृषभ राशींसाठी हा आठवडा हळूहळू प्रगती देणारा ठरेल. सुरुवातीला काही चिंता आणि जबाबदाऱ्या वाढल्या तरी शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. आर्थिक बाबतीत सुधारणा, कामात प्रगती आणि नात्यांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. काही अनपेक्षित घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. मनातील नकारात्मक विचार दूर करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. या आठवड्यात घेतलेले शांत आणि विचारपूर्वक निर्णय पुढील काळात मोठा फायदा करून देतील. हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवेल. संयम आणि सातत्य ठेवणाऱ्यालाच योग्य वेळी यश मिळतं. धन्यवाद.